अजिबात काही फरक नाही पडलेला, जशी होती काळी ना तशीच आहे. नमस्कार, मी प्रेमा तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज बऱ्याच दिवसांनी मला एक म्हणजे जे काम खूप दिवस पेंडिंग पडलेलं होतं ते आज करायचं ठरवलं आणि मी ते करते. तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं, कारण ही गोष्ट मी बरेच वर्ष झालं मी करत आलेली आहे. जी चांदी असते, तर आपलं जेव्हा वातावरण चेंज होतं, हे चांदी आहे, वातावरण चेंज वगैरे होतं किंवा चांदीची प्युरिटी कशी आहे त्यावरून चांदीमध्ये थोड्या म्हणजे काही दिवसांनी त्याच्यावरती काळपटपणा साचत जातो आणि तो काळपटपणा एवढा वाढतो की पुन्हा तो म्हणजे त्याला कळत नाही की आपण कसं स्वच्छ करावं. तर आपण जनरली काय होतं की आपण जेव्हा सोनाराकडे जातो तेव्हा त्याला उजाळा करून आणणे, म्हणजे चांदी जी आहे ते परत पूर्वीसारखी अशी चकचकीत पांढरशुभ्र करून आणू शकतो. ते एक आहे. पण घरच्या घरी सुद्धा तुम्ही हे स्वच्छ करू शकता. तर आता इथे मी माझ्याकडे जे काही चांदीचे दागिने म्हणजे पैंजण जे आहे ते बरेच वर्ष पडून आहेत. तर ते मी खूप वर्ष स्वच्छच केले नाहीत, कारण त्याचा उपयोग नव्हता. ज्यावेळेला मी यूज करत होते त्यावेळेला ते मी स्वच्छ करायचे अधूनमधून आणि मग ते वापरायचे. कारण कसं होतं ना की आता फॉर एक्झाम्पल आता हे जे पैंजण आहे हे शर्विलचं आहे आणि तो लहान असताना हे वापरत होता, पण नंतर जसं त्याच्या पायाला ते टाईट व्हायला लागलं ते मी काढून ठेवलं. त्यानंतर मग ते यूज नाही केले त्याला, मग ते तसेच पडून राहिले आणि मग ते स्वच्छ करत मी नाही बसले, कारण ते वापरायचेच नव्हते म्हणून. आता हे सुद्धा पैंजण बघा इतकं काळ आहे ना, म्हणजे काय म्हणायचं याला, ते माझ्या हातापेक्षा सुद्धा त्याचा काळपटपणा जास्त दिसतोय. आता चांदीमध्ये फरक सुद्धा आहे. ही जी चांदी आहे ही मुंबईमध्ये खरेदी केलेली आहे. आता या चांदीमध्ये आणि दुसरी एक मी दाखवते. आणि या चांदीमध्ये खूप फरक दिसेल तुम्हाला. पण ना ही जी आहे ती कराडमध्ये खरेदी केलेल्या आहे चांद्यानी. ही तर खूप जुनी आहे, म्हणजे माझ्या लग्नाच्याही आधीची चांदीचा दागिना आहे हा, आणि हे लग्नातला आहे, हे मुंबईतला आहे. तर फरक खूप आहे. आता माहित नाही हे म्हणजे प्युरिटीचं खूप जास्त म्हणजे प्युरिटी आहे त्याच्यामध्ये जरा जास्त फरक आहे की काय आहे ते एक्झॅक्टली मला माहित नाहीये. पण ही अतिशय काळी आहे आणि मी ज्या वेळेला हे लग्नानंतर यूज केलं तर ऊन खूप येतं. आता इकडे ना सूर्यास्त व्हायला आलाय ना, कंटिन्यू इकडून ऊन येतंय. तर लग्न जेव्हा माझं झालं त्यावेळेला मी हे पैंजण मी पायात घालत होते, पण थोडे दिवस जेव्हा घातलं ना पायापेक्षा हे पैंजणच मला ते काळपट दिसत होतं. त्याच्यामुळे मग मी ते काढून ठेवलं, कारण मला ते आवडत नव्हतं की असं घालणं. आणि मी अधूनमधून क्लीन करत होते, पण पुन्हा सेम असंच काळपट व्हायचं. कारण कसं आहे ना, मुंबईतलं वातावरण सुद्धा ह्युमिड आहे, खूप जास्त ह्युमिड आहे, त्याचा सुद्धा परिणाम होतो. त्याच्यामुळे असं सांगू शकत नाही की नेमकी कशामुळे चांदी एवढी जास्त काळी पडते. तर आता याच्यामध्ये बरेच असे छोटे मोठे दागिने आहेत ते मी सगळे आज स्वच्छ करणार आहे. मी ज्या पद्धतीने चांदीचे दागिने स्वच्छ करते ती एक पद्धत आहे, तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि अजून एक आहे ती मी ऐकलेली आहे फक्त, पण मी ती कधीही ट्राय नाही केलेली. तर अशा दोन पद्धतीने मी आज चांदी स्वच्छ करून बघणार आहे की कोणत्या पद्धतीने चांदीचे दागिने व्यवस्थित क्लीन होत आहेत, ते सर्व बघणार आहे. तर तुम्हाला सुद्धा तुमचे चांदीचे दागिने असे छान चमकवायचे असतील ना, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्की बघा. चला मग पटकन करूया. सबस्क्राईब करा. यस, आता चांदी लावूया. आता आज जाते आणि तुम्हाला ती पद्धत सांगते कोणत्या पद्धतीने करायचंय ते. तर आता मी तुम्हाला मी माझी पद्धत आधी सांगते, त्याच्यामध्ये मी काय करणार आहे. तर आता मी ते 2 भांडी तर ठेवलेली आहेत, पाणी उकळवण्यासाठी ठेवलेत. तर एक जी पद्धत आहे ती मी खूप वर्ष झाली वापरते, ती म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि आपली वॉशिंग पावडर जी काय आहे, डिटर्जंट पावडर कोणती असेल, रिन व्हील
म्हणजे जी काही असेल तुमच्याकडे अवेलेबल ती तुम्ही त्याच्यामध्ये टाका आणि पाणी चांगलं उकळत ठेवून त्याच पाण्यामध्ये तुमचे जे दागिने आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत. आणि जी दुसरी पद्धत आहे त्याच्यामध्ये जी ॲल्युमिनियम फॉईल ज्या आहेत त्याचा वापर करणार आहे. तर मी पाणी उकळत ठेवलंय पटापट. आता काही दागिने आहेत म्हणजे काही जे चांदीचे दागिने आहेत ते मी एका भांड्यामध्ये टाकते आणि काही जे आहेत ते दुसऱ्या भांड्यामध्ये टाकते आणि बघूया की कोणतं आहे ते एकदम छान क्लीन होत आहे. मला इथे दिसत असेल 2 भांडी ठेवलेत आणि दोन्हीतलं पाणी उकळायला लागलेलं आहे. तर आता मी एका भांड्यामध्ये ही जी डिटर्जंट आहे पावडर ती मिक्स करते आणि मीठ. हे जे पैंजण आहे हे दागिने आहेत ते याच्यामध्ये टाकते आणि जे हे भांडं आहे याच्यामध्ये मी आता टाकते हे जे आहे 2 ॲल्युमिनियम फॉईल घेतलेले आहेत. हे जे ॲल्युमिनियम फॉईलची आहे म्हणजे त्याने मी कधीच बघितलेलं नाहीये कसं क्लीन होतं किंवा काय. मला माहित नाही किती प्रमाणात होणार आहे पण ट्राय करूया. मी असं ऐकलेलं होतं की हे ॲल्युमिनियम फॉईल जेव्हा टाकतो ना आपण थोड्या वेळातच म्हणजे त्यानेच क्लीन होतं, एक्स्ट्रा काही सुद्धा टाकावं लागत नाही. तर हे जे आहे डिटर्जंट पावडर आणि मीठ मिक्स केलेलं आहे ना त्याच्यात सुद्धा ना क्लीन होते व्यवस्थित. तुम्हाला आता इथे दिसत असेल याचं पाणी सुद्धा थोडंसं काळपट झाले म्हणजे इथे स्वच्छ व्हायला लागले चांदी दिसतीये. आणि इथे सुद्धा होते. इथे ना इथे तुम्हाला असं काळपट थर जमा झालेला दिसत असेल या साईडला किनाऱ्याला. तर ही घाण निघते. जवळपास 10 मिनिट झालेले आहेत. म्हणजे पाणी असं उकळत ठेवलं आणि त्याच्यामध्ये हे सर्व म्हणजे जे चांदीचे दागिने आहेत ते उकळवते. तर आता मी हे बंद करून पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवते. आता मी हे कशानेही क्लीन नाही केलेले अजून तरी. गरम गरम आहेत तोपर्यंत हे मी साईडला ठेवून देते. बराच वेळ आता हे मी झाकून ठेवलेलं थोडंसं थंड होण्यासाठी ठेवलेले होते. तुम्हाला क्लिअर दिसेल चांदी ही जरा स्वच्छ झालेली आहे. आता हे मी थोडंसं ना ब्रशने घासून घेणार आहे. मला तरी बऱ्यापैकी चांदी स्वच्छ निघाल्यासारखी वाटतीये. पण एक जो आहे एक आहे शंका आले मनात तुमच्यासोबत शेअर करते. थांबा. हे बघा मुंबईची चांदी अजिबात काही फरक नाही पडलेला. जशी होती काळी ना तशीच आहे. आता इथे गणपतीची एक मूर्ती सुद्धा आहे. तर हा जो ब्रश आहे तो यूज केलेला आहे. तर मी गणपतीची मूर्ती काही याने स्वच्छ नाही करत आहे तर ती मी फक्त तुम्हाला दाखवते. आणि हे जे आहे ना ते ॲल्युमिनियम फॉईलमध्ये म्हणजे फॉईल टाकलेली होती तर याच्यामध्ये मला काहीही फरक नाही दिसत आहे. काहीच नाही. म्हणजे अगदी जशी होती मूर्ती तशीच वाटते. काही त्याच्यावरची घाण साफ दिसत नाहीये मला. आणि मी आता या ब्रशने ते काही घासत नाहीये गणपती. तो साईडला तसाच ठेवून देते आणि पुन्हा मग बघूया त्याचा वेगळा ब्रश आहे त्याने मी क्लीन करेन. आणि ही सुद्धा ना एवढे क्लीन नाही झालेली म्हणजे ऑनेस्टली सांगायचं तर ज्याच्यामध्ये ॲल्युमिनियम फॉईल टाकलेली होती मला असं वाटलं मगाशी की ती क्लीन होतीये पण एवढी क्लीन नाही झालेली. फरक खूप आहे यामध्ये आणि याच्यामध्ये खूप फरक दिसतोय. थोडीफार असं म्हणता येणार नाही की पूर्णच पण घाण थोडीफार निघाले पण इतकी नाही निघालेले. हे सुद्धा पैंजण बघा. हे सुद्धा पैंजण जसं काळपट होतं तसंच काळपट दिसतंय. हे जे पैंजण आहे ते मी नेहमी ज्या पद्धतीनं स्वच्छ करते म्हणजे डिटर्जंट पावडर आणि मीठ असं काही नाही कंपल्सरी मी घातलं तर घालते किंवा फक्त डिटर्जंट पावडर जे असते त्याने. पण हे बघा किती स्वच्छ आहे. आणि हे सुद्धा पैंजण अगदी स्वच्छ निघालेलं आहे. त्या उलट ज्याच्यामध्ये मी ॲल्युमिनियम फॉईल घातलेल्या होत्या त्याच्यामध्ये या पद्धतीनं स्वच्छ निघाले पण अजूनही थोडासा काळपटपणा आहे. तर
मला असं वाटतं पर्सनली, म्हणजे मी तर एवढं मला स्वच्छ झालेलं दिसत नाहीये, असं दिसतंय हे. तर हे अजून एकदा मी पावडर घालून पुन्हा एकदा उकळत्या पाण्यात ठेवून देते, जेणेकरून ते स्वच्छ होईल. आता हे सगळे चांदीचे दागिने जे आहेत ना, सगळे व्यवस्थित स्वच्छ झालेत आणि पांढरे शुभ्रही दिसतात. तुम्हाला दिसत असेल, एकदम छान निघाले. फक्त एकच गोष्ट, ते म्हणजे हे पैंजण. हे जसं होतं अगदी तसंच आहे, काहीही फरक नाहीये. तुम्हाला दिसत असेल तसंच काळपट दिसतंय अगदी. हे बघा, अतिशय काळपट दिसतंय आणि याच्यावरती काहीच फरक नाही पडला ना. फॉइलचा पडलाय फरक, ना डिटर्जंट पावडरचा, कशाचाच फरक नाही पडलेला. आणि ही जी चांदी आहे ती मुंबईमधली आहे, मुंबईतून खरेदी केलेली आहे. आणि बाकीचे जेवढे काही दागिने म्हणजे जे काही आहेत ना बाकीची चांदी, हे सगळी कराडमधून खरेदी केलेली आहे. तर आता ही प्युरिटी आहे की काय आहे मला माहिती नाहीये, पण जर जो कोणी आता हा व्हिडिओ बघत असतील ज्यांनी मुंबईमध्ये चांदी खरेदी केली आणि जे गावच्या साईडला राहतात तिथे चांदी खरेदी केली, तर त्यांना असा काही डिफरन्स दिसला आहे का? म्हणजे दिसला असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा. मला नक्की ऐकायला आवडेल, कारण मला हा फरक जाणवलेला आहे. आधीही जाणवत होता आणि आता हे स्वच्छ केल्यानंतर तर मला जाणवतोच आहे. आणि जेव्हा जेव्हा मी हे म्हणजे जेव्हा ही चांदी स्वच्छ केली ती एवढी पांढरी कधी म्हणजे पांढरी होतच नाही जेव्हा जास्त प्रमाणात. पण आता हे जास्त दिवस ठेवल्यामुळे असेल, एक्झॅक्टली काय माहिती नाहीये, पण खूपच जास्त काळपटपणा आहे याला. तर तुम्हाला असा काही अनुभव आला असेल की गावची चांदी आणि शहरातली म्हणजे मुख्यतः मी फक्त मुंबईचाच उल्लेख करू शकते, कारण मुंबईमधलीच चांदी मी वापरलेली आहे आणि बाकी कराडमधली वापरली आहे. तर हा जो फरक आहे तुम्हाला दिसलेला आहे. बाकी सगळे दागिने असे एकदम स्वच्छ दिसत आहेत, एकदम छान, एकदम छान. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.